सगळे? आय होप तुम्ही सगळे मस्तच असणार. तर आज आम्ही लोक चाललो बाहेर, कारण की आज नीलूचा इंटरव्ह्यू आहे. नीलू जॉबला लागायचं बोलते म्हणून ती इंटरव्ह्यू द्यायला चालली आहे. तर आम्ही तिघीच चाललो आहे, सायली, मी, नीलू. तर त्याच्यासाठी चाललो आहे आणि मला 14 एप्रिलसाठी घागरा शिवायचा आहे, म्हणून आम्ही ते कपडा पण बघायला जाणार आहे. आणि सायलीच्या फ्रेंडच्या घरी पण जायचं आहे आम्हाला. सो कंटिन्यू ठेवा. इकडे सगळी गॅससाठी लाईन लागली आहे. गॅसमुळं काय झालं आहे बघू शकतात तुम्ही. आणि आम्ही आता चाललो आहे जालना रोडला. कुठला मॉल गं? नाही, मॉलचं नाव नाही सांगू शकत मी, सॉरी. आम्ही मॉलचं नाव नाही सांगू शकतो, पण आम्ही चालू आहे जालना रोडला. ये देखो गाइस, ये रास्ता है और हम लोग रास्ते से जा रहे हैं. ये सायली का हाथ है. नहीं, त्यांना रस्ताच माहिती है. और ये सायली का फ़ोन है और ये रिक्शा वाले अंकल है. और ये हम रिक्शा से जा रहे हैं. स्कार्फ बांधला आहे. मी पण स्कार्फ बांधला होता, पण काय करू, तो स्कार्फ सटकाय लागला म्हणून मी काढूनच टाकला त्याला. आणि आम्ही चाललो आता त्या रस्त्याला, कारण आम्ही आलो दुसऱ्या रस्त्याला. बघू शकता तुम्ही बीडमधलं हे लोकेशन. ओळखून दाखवा कुठलं आहे हे, कमेंटमध्ये सांगा. आता आम्ही आलो आहे त्या मॉलपाशी, पण आम्ही तर तुम्हाला मॉल नाही दाखवू शकत, कारण की आम्हाला नाही दाखवायचा आहे का. बघा तो मॉल आहे. आता आम्ही लोक चाललो आहे तिथे. बघा इथं थोडंसं काहीतरी काम चाललंय. हा मॉल येतो. हे बघा गाईस, हा मॉल आहे आणि नीलू आणि सायली ते कपडे बघताय. गाईस एवढं ऊन आहे तरी पण आम्ही लोक बाहेर निघलो तिघं पण. आणि एवढ्या उन्हामध्ये पण सायलीने स्कार्फ बांधलाय. कसं तिला काय वाटत ना, काय बोलू आता, काहीच समजत नाही आहे. एवढ्या उन्हामध्ये तिने स्कार्फ बांधलाय आणि त्याच्यामध्ये पण तिचे फक्त 2 डोळे दिसायला लागले. आणि या मार्केटचं नाव काय आमच्या तिघींना पण माहिती नाही या मार्केटचं नाव काय. गाईस आम्ही लोक आहे ना शॉपमध्ये नाही गेलो, कारण की आम्ही तर मेला बघायला आलो आणि आज लास्ट दिवस आहे म्हणून आम्ही तर मेला बघायला आलो. थांबा आम्ही तुम्हाला पण दाखवतो. रात्रीच्याला चालू होतं, पण इथं सगळे खूप सारे म्हणजे स्टॉल वगैरे लागलेत, ज्वेलरी स्टॉल वगैरे लागलेत. हा बशीरगंजचा मेला. आणि ही हरवलेली आमची एक पोरगी आहे जी आता सापडली आम्हाला. ते बाहेर पण असं सगळं लागलेलं आहे इथं एवढं. आता आम्ही बशीरगंजच्या जत्रामधून जाऊन आलो आहे. आता आम्ही वेगळ्याच साईडला आलो आहे, माहिती नाही कुठली साईड आहे. गाईज आता आम्ही आता इथं हिल बघायला आलो आहे मुलीसाठी. बघू शकता तुम्ही किती मस्त मस्त हिल आहे तिथं. हा बघा, आमच्या नशिबामध्ये काहीच नाही. याखेही बता रही इसका पुत्र. नाही घेतली हिल, कारण की तिला परफेक्ट पाहिजे होती एकदम, आणि तिला ती परफेक्ट भेटत नव्हती म्हणून आता आम्ही नाही घेतली. आता आम्ही घरी चाललो आहे. काय खाल्लं तर खाऊ, नाही तर डायरेक्ट घरीच जाऊ आता. हे भोलेनाथ हॉटेल आहे. आणि सायलीने आणि नीलूने आम्ही तिघांनी पण पावभाजी ऑर्डर केली आता, कारण की इथं पावभाजी चांगली भेटते. आणि हे बघा, हे आम्ही पावभाजी ऑर्डर केली आहे. सायली का फोनमध्ये आहे आणि इथं आम्ही पावभाजी ऑर्डर केली आहे तिघींनी. आता आम्ही पावभाजी वगैरे खाल्ली आहे. आता आम्ही लोक घरी चाललो आहे. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. गाईज आता आम्ही लोक